45 ते 50 विद्यार्थी होते आणि चंद्रपूर बँक DCC बँक जी आहे त्याच्या 97 जागासाठी त्यांनी काढलेली होती आणि P1 पदासाठी ही भरती होती आणि त्याचाही फर्स्ट पेपर होता आणि तिथे आल्याच्या नंतर पेपर वगैरे चालू व्हायच्या आधी आम्हाला असं आढळलेलं आहे की इथं कुठल्याच प्रकारचं पोलीस प्रोटेक्शन नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे आतमध्ये अधिकारी आहेत जे पेपर घेणार आहेत ते स्वतः मोबाईल वगैरे यूज करतात, रील्स बघतात हे असा प्रकार आढळलेला आहे आणि पेपर चालू झाल्याच्या नंतर जवळपास 35 ते 40 प्रश्न झाल्याच्या नंतर त्यांना अचानकच स्वतःच निर्णय घेऊन असं सांगितलेलं आहे की पेपर हा रद्द करण्यात आला आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे जे 1000 विद्यार्थी होते त्यांचे हे जे म्हणजे प्रेझेंटी होती याला असं त्यांना स्वतःच्या हातानं फाळलेलं आहे. आमचा शासनाला किंवा जे वरिष्ठ बँकेचे अधिकारी आहे त्यांना असा प्रश्न आहे की हा म्हणजे कायद्यात असं बसते का नेमकं हे असं ते स्वतः फाडू इच्छितं का, असं चालते का हे असं त्यांना आमचा प्रश्न आहे. सर्वसाधारण जे विद्यार्थी आहे यांचा असं सोपा आणि सरळ प्रश्न आहे की ते त्यांच्या हाताने असं फाडू शकतात का आणि आम्हाला असं वाटतं अशा पद्धतीने या संपूर्ण पेपरची तयारी केली होती आणि आता मॅडम जे सिलेबस होता बँकेचा ते एक वेगळ्या पॅटर्नचा होता ज्याच्यामध्ये रुरल इकॉनॉमी वगैरे मॅथ्स GK बरेचसे प्रश्न होते आणि आतमध्ये बघितल्यानंतर त्याच्यातून बरंच म्हणजे कुठंच मॅच खात नव्हता कारण आतमध्ये जे प्रश्न होते ते बऱ्याच प्रकारचे वेगळे होते आणि जे एक्झाम पॅटर्न दिला होता तो बऱ्याच प्रकारचा वेगळा होता. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून आला आहात आणि वाशिमहून आलो इथं नाही का प्रॉपर ऍड्रेस नाही, फक्त इथं काय दिलं त्यानं माहिती आहे नवा कंट्रोलशी किंवा हे सेंटर याच्या जवळ आहे असं काहीच दिलं नाही त्यानं. ते ढूंढायलाच आम्हाला 1-2 तास लागला आणि चेकिंग काही घेतली नाही, कोणाचीच चेकिंग नाही घेतली. असं कोणापाशी मोबाईल होता ब्रॅसलेट वगैरे काहीच चेक नाही केला. तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आली असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे, खरं आहे काय? हे तर तांत्रिक अडचण नाहीच आहे असं मला वाटते. त्यानं ते कारण की तांत्रिक अडचण जर असती तर डेस्कटॉप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊन काहीतरी प्रश्नांना काही झाला असतं, नाही तर डेस्कटॉप बंद पडले असते, परंतु त्यांनी स्वतः लॉग आउट केलेले आहे. मग आता काय नेमके पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे, काय भूमिका असणार आहे? आमचं पाऊल असं असणार आहे की आम्हाला जो खर्च लागलेला आहे खूप सारा खर्च लागलेला आहे आणि इतर राहायला 2 दिवस डिले केली परीक्षा आगे पुढे ढकलली आहे. त्याच्यामुळं आता आमची खूप जास्त परेशानी होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला परीक्षेचे अरेंजमेंट करून द्यावं.